Senior Police Inspector Abba Patil of Turbhe Police Station in Mumbai reportedly stated that on the evening of November 3, 2025, around 10:30 p.m., the station received a tip-off from a local citizen. The informant alleged that Arun Kumar Rajbar, a native of Mirzapur, Uttar Pradesh, currently residing in Vasi, was involved in suspicious activities. Acting promptly, the Turbhe police team reached the location and initiated a preliminary investigation. Based on surveillance footage and local inputs, authorities registered a case and began further inquiries into Rajbar's activities. तुर्भे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 3/11/2025 रोजी संध्याकाळी 10:30च्या दरम्यान पोलीस स्टेशनला एका नागरिकांनी फोनद्वारे माहिती दिली की ठाणे बेलापूर रोड वरती तुर्भे नाक्यावरती जो एपीएमसी कडे जाणारा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली एक इसम पडलेला आहे. त्याप्रमाणे तत्काळ आम्ही पोलिसांनी त्या ठिकाणी भेट दिली असता एक इसम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या बाजूला एक फायबरचा पाईप, दगड आणि काचाचे काही बॉटलचे पडलेले तुकडे दिसले. त्यामुळे सदरचा हा खून असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यानंतर आम्ही पोलीस तपासात असं निष्पन्न बाजूबाजूचे जे साक्षीदार तपासले तर एक प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी पाहणारा एक साक्षीदार भेटला. त्यांनी सांगितलं की या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी एक 4 इसम या ठिकाणी ब्रिजच्या खाली दारू पीत बसले होते आणि त्यापैकी त्या दारू पिण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण झालं आणि त्या कारणावरून त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये मारामारी झाली आणि त्यांनी एकाने दगड उचलून ते मैताच्या डोक्यात मारला. आरोपीचं नाव निष्पन्न झालं की तो आर्यन म्हणून होता. प्रथम त्यानंतर मग आर्यनचा शोध घेतला असता पूर्ण त्याचं नाव निष्पन्न करून त्याचे सीसीटीव्हीच्या आधारे फोटो प्राप्त करून अरुण कुमार राजबर उर्फ आर्यन वय वर्ष 20 राहणार मिर्झापूर यूपी त्याला आम्ही दुसऱ्या दिवशी ताब्यात घेतलं आणि त्यानं तो गुन्हा दारूच्या कारणावरून त्याचा जो ओळखीचा जो मयत आहे आनंद रामसाहेब त्याचा खून केला असल्याचं कबुली दिली. त्यानंतर त्याला अरेस्ट करून मान्य न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्याचे 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली. तुर्भे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये